तो 10वा आहे का 11वा आहे मला माहित नाही, पण जवाबात माझ्या मुलाचं नाव नक्की आहे. आता 10वा आरोपी कोण अटक करायचा ते त्यांनी सांगावा. स्वतःचा अनुभव सांगत असतील, त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही. स्वतःचा अनुभव ती सांगत असते. ती जसं वागते तसं दुसरे वागतात असं त्यांना वाटत असतं. फिराईतदार जो आहे ना, त्या फिराईतदारवर मला आज तरी वाटते, आज माझ्याजवळ एव्हिडन्स नाही किंवा आणखी आत्ता बोलायला काही नाही, पण आणखी मला वाटतं की त्याचे बरेच कारनामे पुढे येतील हळूहळू. पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर त्यांनी तपास चालू आहे त्यांचा. तपासात आरोपी असेल तर त्याला करतील आरोपी. काय करायचं तिथे ठरवतं. ही स्टोरी फक्त कुठंतरी रिपीट करायची आणि अशीच घटना घडली मग अशीच घटना घडवायची. ही मिरर कॉपी करायचा प्रयत्न आहे. कॉपी टू मिरर असं नाही होणार, कारण तुमची घटना तुमचे संतोष देशमुखमध्ये कमीत कमी 100 कॉल असते, कमीत कमी ऑन द रेकॉर्ड. चा रोग काय होता याचा अनुमान मी नाही काढणार. 10वा आरोपी जर त्यांना माहीत असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं की 10वा आरोपी आहे. आणखी 10वा आरोपी त्याच्यात कोणी झालेला नाही, जॉबामध्ये आहे. तो 10वा आहे का 11वा आहे मला माहीत नाही, पण जॉबात माझ्या मुलाचं नाव नक्की आहे. आता 10वा आरोपी कोण अटक करायचा ते त्यांनी सांगावा. त्याच्या पद्धतीने ते सांगतील. पोलिसात जर खरं असेल तर पोलीस करतील. या संपूर्ण प्रकरणामध्ये जातीवाद केला जातो असा देखील त्यांनी आरोप केला गेला. कोणी केलाय हा आरोप? स्वतः धनंजय मुंडेंनी आरोप केला. काय आरोप केला त्यांनी? की या प्रकरणात कुठतरी जातीवादाचा रंग दिला जातो. ते स्वतःचा अनुभव सांगत असतील. स्वतःचा अनुभव सांगत असतील, त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही. स्वतःचा अनुभव ती सांगत असते. ती जसं वागते तसं दुसरे वागतात असं त्यांना वाटत असतं. त्यांनी पोलीस प्रशासनावर देखील दबाव असल्याचा आरोप केला. त्यांनी असा आरोप केला आहे की एकतर तुमचा जो आहे तो पोलीस प्रशासनावरती दबाव आहे आणि तुमच्याकडून त्यांना एक जे हे आहेत ते आरोपी आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे की त्यांना देखील तुमच्याकडून धमकी येतात असं देखील त्यांचं. जर धमक्यामध्ये मी कुठं दिसलो तर माझ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. ती जर म्हणत असेल धमक्या येतात, आता तो जो आरोपी आहे ना त्या आरोपीवरच माझा संशय आहे. तो काय लपवतोय? जो कोणचा आरोपी म्हणून नाही, तो जो आता आरोपी म्हणजे नाहीये, फिराईतदार जो आहे ना, त्या फिराईतदारवर मला आज तरी वाटते, आज माझ्याजवळ एव्हिडन्स नाही किंवा आणखी आत्ता बोलायला काही नाही, पण आणखी मला वाटतं की त्याचे बरेच कारनामे पुढे येतील हळूहळू. त्या माने या व्यक्तीमुळं घुलेचा मृत्यू झाला असं घुले कुटुंब म्हणतंय, किंवा त्याला सोडवायला गेला म्हणजे त्याच्यामुळेच झाला ना. पण हे मानेला मारण्यासाठी का गेलते त्याचा खुलासा कोणी करणार आहे का? की मानेला मारायला ही का गेले? गुल्याला नाही मारायला आले म्हणते नाही, मानेलाच मारायला आले. मग मानेलाच मारायला का आले? कुटुंब किंवा त्याची काय जी मारेकरी जी आरोपी आहेत ती त्यालाच मारायला का गेले ह्याचा पण खोला तपास झाला पाहिजे ना. आणि राहिला विषय की आता जी काही कुठला ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं ते म्हणणं राजकीय मंडळीचं, त्याच्यावर मला जास्त भाष्य करायचं नाहीये. पण माझा मुलगा जर आरोपी असेल तर त्यांनी तपास चालू आहे त्यांचा. तपासात आरोपी असेल तर त्याला करतील आरोपी. काय करायचं तिथे ठरवतील. ही स्टोरी फक्त कुठंतरी रिपीट करायची आणि अशीच घटना घडली मग अशीच घटना घडवायची. ही मिरर कॉपी करायचा प्रयत्न आहे. कॉपी टू मिरर असं नाही होणार, कारण तुमची घटना तुमचे संतोष देशमुखमध्ये कमीत कमी 100 कॉल असतील, कमीत कमी ऑन द रेकॉर्ड. माझा हा सिंगल बी कॉल दाखवा. SP सोडून मी कोणाला काही बोललो. आणि SP-ना सुद्धा मी पहिला फोन याच्यासाठीच केला की बाबा बीड जिल्ह्याची अशी बातमी, ती नेमकं काय ते मला प्रेझेंट करा. आणि त्यांनी मला ब्रीफ केलं. लोकप्रतिनिधी माझा अधिकार आहे, तुम्ही मला कोणी विचारलं काय तर मी काय सांगणार. आणि त्या पद्धतीने मला ब्रीफ केलं. मी ते सर्वांना बोलत राहिलो. मला त्याच्यात त्यावेळेस SP साहेब म्हणले नाही तुमचा मुलगा येतो याच्यात किंवा मुलाचं नाव आहे, काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी कुठून आला माझा मुलगा? म्हणजे त्याच्या अगोदर खासदाराची चर्चा चालली, पण खासदार 15 दिवस तिकडंच आहे म्हणल्यानंतर म्हणजे आता मुलगा घ्या, अशी हिस्ट्री आहे. आणि माने हा व्यक्ती मानेलाच माराय का आले हा माझा मूळ प्रश्न आहे. त्याला कुठं मानेलाच का मारायला आले आणि माने कोण आहे? मानेला मारायला माने गुंड नाही म्हणतात, दादा नाही म्हणतात, पैशावाला नाही म्हणतात, कुणीच नाही. मग माने सारखा एक कुठंतरी हॉटेलवर काम करणारा कर्मचारी बिचारा, तो उपजीविका त्याच्या एवढ्या हलाखीची परिस्थिती असल्यावर भागवते असं म्हणतात. तर मग ह्याला मारायला कशामुळे मारायला आले ह्याला? मग सुनीजवळ येऊन काही लोक आले म्हणले, त्या काही बाईट बघितले मी एक जणाची, तिकडूनच कट रचून आले. कुठून? मानेलाच मारायला कट रचून आले. कट रचला कुठं तर आता कुठं रचला त्याच्यात त्या फिर्यादीच्या अगोदर बाईटमध्ये म्हणलेत खासदारांनी रचला, पण फिर्यादीत नाही तसा कट रचला असं वाक्य. फिर्यादीत वेगळंच आहे. ते फिर्यादी जो जॉब ॲडिशनल घेतलाय पुरवणी जॉबात म्हणले की काहीतरी मला ॲम्ब्युलन्समध्ये, बहुतेक असंच आहे ना, बघितला FIR तुम्ही कोणी तर मी काय बघितलं नाही, पण मला जेवढी माहिती कळाली त्याची की ॲम्ब्युलन्समध्ये कुठंतरी माझ्या ह्याने सांगितलं, मयतानी सांगितलं असं त्यांनी म्हणलेलं आहे. पण त्याच्या अगोदर तर तुम्ही हे असं कुठं म्हणलंच नाही.
मग हे नेमकं काय प्रकार घडतात? मग ही माने कोण? आणि मानेला एवढा काय मोठा माणूस होता का छोटा होता का? काय गुन्हा केला मानेनं? एक जीव घ्यायला कुणी येईल का? आता समजा माझ्याकडे आले लोक मला लगेच जीव घ्यायला, मी काहीतरी गुन्हा केला असेल ना, डायरेक्ट जीव मारायला येते. समजा मग कट रचून आले मारायला, तर त्याने गुन्हा काय केला आणि त्या गुन्ह्यावर काय शिक्षा करणार? आणि त्या गुन्ह्यात कोण कोण आहेत? तो मानेच आहे कारण की त्याच्या मागून कुणी आहे का? ती काही एखादा गुन्हा केला म्हणून ती गुन्हाला पिण्यासाठी ही स्टोरी रचली जाते. याचा तपास व्हायला पाहिजे आणि तपास मी करायला होणार ना. म्हणजे हे मी तुम्हाला ओपनली सांगतो की ह्याचा तपास मी करायला होणार. लोकप्रतिनिधी माझी जबाबदारी त्याचा तपास करायच लावणार. आणखी एव्हिडन्स माझ्या हातात उद्याच्याला येतील, सगळे आलेत आता बरेच. कोणाचे मोबाईल जप्त झालेत, काही पोलिसने बरं काही केलंय. पोलीसचं काम आहे ते. मला पोलीसच्या तपासावर बोलायचं नाही. नाहीतर कसं असतं, शक्यतो आरोपीचा पण एखाद्याला वाटतं की आता आरोपी नाही मी, तरी माझा फोन जप्त केला. आता माझं सुद्धा करू शकतं, माझं MP म्हणून नाही करू शकणार, माझ्या मुलाचा फोन जप्त करू शकतात, तपास नेऊ शकतात, पोलिसांचा अधिकार आहे. माझा करायला परमिशन घ्यावं लागेल, ते बी करू शकतात. आता हे बघा, मी जेवढं ऐकलंय ते काय म्हणते, प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर नाही. तुम्ही ज्या माणसाचे एका नेते कुणी बोललाय, आमदार त्या आमदाराचं म्हणतात त्याच्यावर मी बोलत. मी इतक्या खाल्ल्या माणसाच्या उत्तर द्यावं असं मला नाही वाटत. प्रत्येक जण खूप आरोप आहेत, 100 गोष्टी बोलतात. प्रत्येकाला मी कशाला बोलू? माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे, मला सुद्धा काही गोष्टी विचारताना तुम्ही ज्या तुम्हाला अपेक्षित आहे माझ्याकडून, ज्या ह्याला न्याय मिळण्यासाठी तेच विचारा. पेटवायसाठी नाही, असं म्हणजे तुम्ही पेटीचा असं नाही म्हणायचं मला. पण एक विषय असा आहे की कुणाच्या आडून कोण राजकारण करते, कोण जातीवाद करते, हे ज्यांना वाटतंय, ज्यांना म्हणायचे ती म्हणत असतात. पण सत्यता काय ती पोलीस तपासते. पोलिसांनी तपासावं ना. त्याच्या आडून मी म्हणलोय कुणाच्या आडून कोण हे करते का असं, याच्यावर आज बोलावं असं मला नाही वाटत. ठीक आहे, बघूयात आपण काय काय होतंय. देशमुख प्रकरणानंतर जिल्ह्यातलं वातावरण शांत होईल असं काही लोकांना वाटलं होतं आणि त्यानंतर 22 खून झालेत आणि स्वतः धनंजय मुंडे यांना देखील टार्गेट केलं गेलं असं ते देखील म्हणतात. हे बघा, आता मला ह्याच्यावर राजकारणावर बोलायचं आलं. हे राजकारण आहे. आता मी काय म्हणतो, संतोष देशमुखचा खून झाल्यानंतर जी काय प्रक्रिया घडली, जे काय सगळं इन्व्हेस्टिगेशन झालं, इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर ज्यांचे नावं आले, जी जिथं काय जायची तिथं झाली, तिची केस चालू. या पद्धतीचा प्रकार झाल्याच्या नंतर बी जिल्ह्यामध्ये 22 झाले असं ते म्हणतात. चौकशी ऐका ना पुढचं माझं पूर्ण होतं. तुम्हाला लई घाई आहे राव. माझं म्हणणं असं आहे की त्या 22 मधले परळीत किती झाले ह्याचं बी उत्तर साहेबांनी द्यायला पाहिजे होतं. आज त्यांना साहेब म्हणून सांगतोय मी, तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मग नाही सांगितलं तर त्याच्यात काय पोलीस मग 22 कोण झाले. सरकारमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला जर पटत नाही सरकारचं तर नाजीरामध्ये बाहेर निघा, सरकारच्या बाजूला निघा ना. तुम्हाला जर पटत नाही सरकारचं, सरकार करत नाही याचा तपास, बीड जिल्हा आमचा बदनामी होती, आम्ही विरोधात, आम्ही तर बोंबलतोच, आमचं म्हणणं बरोबर आहे, त्यांचं समर्थन करतो आम्ही. 22 कोण झालेत त्याचा तपास करा. आणि का झालेत? मग तुमचं कार्यक्षम नाहीत का तुमचे मुख्यमंत्री? मग गृह खातं कार्यक्षम नाही का? म्हणजे त्यांनी म्हणतात, मी नाही म्हणलं. माझा आता मुख्यमंत्र्यावर पूर्ण भरोसा आहे. माझ्या पूर्ण राजकीय जेवढे काही असतील त्यांच्यावर माझा भरोसा आहे आणि माझा इथल्या पोलीस यंत्रणेवर भरोसा आहे. मला मुख्यमंत्री चुकीच्या पद्धतीनं गुन्हा नमूद करू देणार नाहीत किंवा सांगणार नाहीत. उपमुख्यमंत्री या पालकमंत्री ह्या सुद्धा करणार नाहीत. कुणी दुसरा एखादा आमदार कुणी करणार नाही. ही दोघं सोडता तिसरं कुणी काही नाही. आता ही आमचं झालं. तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे आमदार त्यांच्या विरोधात बोलले ना चौकात, त्याचं कसं हो? खासदार कुठे आहे आता असं विचारतात. आता बाकीचे सगळे विचारा ना. खासदाराचं लय नातं लांब आहे ना. आणखी खासदार म्हणजे काय? खासदाराला काय मंत्री आहेत, सगळे भरपूर लोक आहेत ना. येतील जातील सगळे भेटतील. कुणाला प्रेम देऊन प्रेम मिळतं, कुणाला दाब देऊन प्रेम थोडं मिळते. तुम्ही आम्हाला आरोपी कराल आणि तुम्ही प्रश्न विचार तू कुठे गेला खासदार? झोपलाय. पण लोकांचे कामं करीत झोपलाय. असं कुठं रात्री झोपला नाही. बीड जिल्ह्यातच आहे ओपन. त्याचं काय? खासदार कुठं जाणार नाही. मला ह्या गोष्टीला, या प्रकरणाला राजकारण होऊ द्यायचं नाही. हात जोडून विनंती, विनम्र विनंती आहे. याच्यात राजकीय कुणी नाही. राजकीय बोललंही नाही पाहिजे. राजकीय पण आता राजकारणाशी चलच ना पुढे. त्याच्यामुळे माझं म्हणणं, या कुटुंबाला न्याय द्यायसाठी झाटा ना. त्याच्यासाठी त्याला कशाला मॉब लागतोय, त्याला कशाला ही लागतंय? या कुटुंबाला न्याय द्यायसाठी मॉब करायची गरज आहे? पण माझ्याकडे मॉब होत नव्हता. मी सर्वांना यंत्रणेला शब्द दिला, सर्व कार्यकर्त्यांना विनंती करून सांगितलं की आपल्याला काही करायचं नाही. जे करायचं ते पोलिसला. आपण दूषित का कर नाही, त्याला डर काय? कशामुळे घाबरायचं आपण? मग त्याच्यामुळे जी पोलिसला काय करायचं, आता पण DYSP ते SITचे प्रमुख आहेत, येऊन गेले. मी त्यांना नमस्कार सुद्धा नाही. खासदार म्हणून त्यांना, आता खासदाराच्या घरी यायचं म्हणून त्यांना थोडं ही झालं. पण मी बसलो, ऑफिसलाच बसलो. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा, तुम्हाला जे करायचं तपास ते करा. मला त्यांना एकांतात घेऊन बोलायचं काही गरज नाही.
माझा त्यांचा कॉल डिटेल बघा. आज इथं जवळजवळ 1000 माणसं होते. माझे सीसीटीव्ही आज बी चालू आहे. इथं ती मला एकांतात भेटलेत का बघा. माझ्या घरात बी सीसीटीव्ही आहेत, सॉरी घरात सुद्धा सीसीटीव्ही आहेत. तिथं तरी भेटले का बघा. मी एकांतात नाही, त्यांच्या सगळ्यासमोर त्यांना ओपनली 2 शब्द फक्त जी बोलायची ती बोलून तुम्ही प्रॉपर करा. ज्याला जी दोषी आहेत त्यांना हुडका. मी म्हणतो या मानेलाच ती मारायला का आलते, या मारे करायचा काय उद्देश होता की ह्यालाच मारायला आले हे तुम्ही तपासा. आणि आज मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतोय, गृहमंत्र्यांना विनंती करतो की याच्या मुळात जा. हे कशामुळे भांडणं करायला आले, हे का मारायला, हे तुम्हाला मला ऑफ द रेकॉर्ड माहिती असून रेकॉर्डवर काय ते आलं पाहिजे आणि सत्य जनतेसमोर यावं. बाप्पा, या प्रकरणामध्ये जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा एसपीना कॉल आला, त्यानंतर पूर्ण जेव्हामध्ये सौरभ सोनवणेचं नाव घेण्यात आलं, त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बाप्पा, काय चर्चा झाली? मी तुम्हाला जिम्मेदारीने आणि विश्वासार्थेने सांगतो की मुख्यमंत्र्यांना मी या विषयामध्ये एक चकार शब्द बोललो, एक शब्द सुद्धा नाही. ठीक आहे, त्यांच्याकडून मी तिथं भेटल्यानंतर एखादा शब्द बोलले असले तर मी एक चकार शब्द सुद्धा बोललो नाही माझ्या मुलाचा. असं त्याच्या अगोदर मी 2 दिवसापूर्वी मी त्यांना भेटलो. मी मंडेला त्यांना भेटलो आणि मंडेच्या नंतर मला वाटतं परत मी बुधवारी भेटलो. म्हणजे अगोदर सोमवार आणि त्याच्यानंतर मंगळवारी नाही काही का मंगळवारीच भेटलो परत दुसऱ्या दिवशी. आज कोणता वार आहे? बुधवार, मंगळवारीच भेटलो. जी पूर्वांची जेव्हा शुक्रवार आहे, काल गुरुवार होता, बुधवार, तर मी बुधवारीच भेटलो मुख्यमंत्री. सोमवारी परत भेटलो, सोमवारी भेटलो होतो. त्या दिवशी हा विषय काहीच नव्हता. ही रविवारी संध्याकाळी झालेली घटना आम्हाला काही माहित नव्हतं. मला जशी माहीत झाली सभागृहाच्या तिथं म्हणजे ते मी लगेच पोस्ट केली. म्हणजे मला अगोदर ती माहितीही नव्हती. मग ह्याच्यानंतर जे काही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एसपीला फोन केला का, एसपी साहेबाला विचारावं लागेल, मुख्यमंत्र्यांना तुम्हाला विचारावं लागेल. तुमचे सगळे पत्रकार बंधू तिथे जाता येता एखादा प्रश्न विचारा. बीडच्या प्रश्नात तुम्ही फोन केला का, मला मी कसं सांगू. जोपर्यंत नाही ते एसपीला जोपर्यंत 10वा आरोपीला पोलीस अटक करणार नाही, अटक जर नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन छेडणार असल्याचा देखील इशारा दिलेला कुणी दिलाय सर? धनंजय मुंडे. नाही, मी त्यांचं नाही ऐकलं. ठीक आहे, त्यांना काय करायचं, त्यांचा अधिकार आहे ना. असं काय त्यांना छेडता येतं दुसऱ्याला येत नाही असं थोडंच आहे. मी तर सांगितलं त्यांना, पण त्यांच्यावर मला त्यांनी जेवढं बोलायचं तेवढं त्यांनी ठीक आहे बोल, त्यांनी छेडू द्या ना, त्यांनी छेडतील. आम्हाला काय आंदोलन प्रशासनाला धरायचं नाही. आम्ही विरोधी पक्षात असून सुद्धा प्रशासनाला आम्हाला कुठेही वेटीस धरायचं नाहीये. प्रशासनाला मदतच करायची. चाहे आम्ही सरकारच्या बाहेर आहोत तरी पण आम्ही सरकारला मदतच करणार आणि आम्ही पोलीस प्रशासनाला मदतच करणार. आता तुम्ही सरकारमध्ये बी राहता आणि आंदोलन बी करता, तर ती का करतात? तुम्हाला सरकारमध्ये असून आंदोलन करायची का वेळ आहे? सरकार तुमचं, आमदार तुम्ही, मंत्री तुम्ही, सगळं तुम्ही, मग का आंदोलन करता? म्हणजे तुम्हाला कुठेतरी खोटं करायचं याचा अर्थ असा दिसतो. मला माहित नाही. विलास गुले हत्या प्रकरणानंतर जे आहे ते तात्काळ बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे हे मुंबईला निघून गेले मुलाला वाचवण्यासाठी, असं देखील आरोप करण्यात आला. कुठंच एक वाचलं आहे मी, बघितलं नाही. हे सगळं आजच आज झाले सगळं. आणि आज बोलले. त्यालाच धरून पण बोलले. सन्मान्य जी काय बोलले असतील त्यांना एक माझी विनंती आहे की माझ्या घराला सीसीटीव्ही लावलेले, तुम्ही जरी घरात आला तर रेकॉर्ड होतात, मी जाताना रेकॉर्ड होतो आणि माझे कॉल डिटेल, माझं लोकेशन आहे. मी 15 तारखेला जवळपास दिल्लीची मीटिंग होती, त्या मीटिंगला गेलो आणि तिथून मी बाहेरच आहे. ते मी रात्री आलोय. रात्री काय तारीख होती? 25. आज 26 आहे ना. 25 तारखेला आलोय समजा मी रात्री. 25च्या रात्री घरी आलोय. त्याचं बी रेकॉर्ड आहे माझं. आणि मी मुंबईत का होतो, सुप्रियाताईच्या मुलीचं लग्न असल्यामुळं मला 19 तारखेला आणि 20 तारखेला जबाबदारी होती. त्या लग्नाच्या संदर्भात जबाबदारी म्हणजे माझी कर्तव्य होतं. त्याच्यामुळे ते 2 दिवस मी तिथे मीडियानं बघितलं ना मला नाही. आता सगळं ते मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी कंटिन्यू होतो. पंजाबच्या त्यांना मी घेऊन येणं ही माझ्या कुटुंबातला सदस्य म्हणून मी त्यांच्याबरोबर अटेंड करायला त्यांना होतं. आणणं त्यांना दुसऱ्या दिवशी मला रविवारी सोडायचं होतं, त्यांना सोडायला. मग त्याच्यामुळे रविवारी तिथंच होतो, शनिवारी तिथंच होतो. 20 तारखेला 21 तारखेला ही घटना 20लाच घडली, 21लाच घडली समजा. आणि मग पुन्हा वाचवायला कशाला गेलो मुंबईला? त्यांना ते कसं रात पळायची सवय ज्यांना येते तसं बोलतात. मला रातचं पळायची सवय नाहीये. मी दिवसात सगळं करतो आणि दिवसाच्या सवयी मला आहे. जिल्ह्याचे खासदार असताना पीडित कुटुंबाची भेट घेतली नाही असा देखील त्या ठिकाणी आरोप करण्यात झालं ना. आता म्हणलो की आत्ताच मी, पीडित कुटुंबाने मला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलं, त्याच्यामुळे मला माफ करावा की मी त्या कुटुंबाला, मी आरोपी असताना कसा जाऊ, मीच आरोपी. आता मी म्हणतो तुम्हीच मला मारलंय, मग कसं तुम्ही कसं मला भेटायला येणार? अपेक्षा तरी का करताय? मला भेटायला जाणार असं मी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं होतं. तुम्ही बघा माझं सोशल मीडिया अकाउंट. मी येणार म्हणून की बीडला आलो की मी 2 दिवसात बीडला जाऊन कुटुंबाची भेट घेणार, पण मी आलोय, पण मी नाही गेलो. आता तुम्ही मला आरोपी केल्यावर आलोय मी, आता कसं करणार मी? आता आरोपीनच जायचं का? मग तुम्ही जाऊन काय करायचं? मग मला तुम्हाला असं काय, तुम्हाला मी गेल्याच्या नंतर मला कसं काय होतं हे बघायचं का तुम्हाला? तशी इच्छा असली तुमची तर सांगा, आमचं काही म्हणणं नाही. पण आरोपी मला केलं नसलं तर मी 100% गेलो असतो.
आणि माझा आरोप ज्यावेळेस कमी होईल माझ्या मुलावरला त्यावेळेस आम्ही ते बी विचार करू ना. काय माझा दुश्मन आहे का? तो रमेश घुले सुद्धा माझ्या जवळ आलेला आहे, माझ्या बरोबर कधी कधी इकडे तिकडे मला भेटलेला आहे. त्याच्या भावाची एवढी जेवढी ओळख नसली रमेश घुले, ते आता जो फिर्यादी आहे त्याची माझी चांगली ओळख आहे. आता पण ती ही कशा ओळखी आहे, 5-10 वर्षापूर्वीच्या ओळखी वेगळ्या झाल्या तर आत्ताच्या जिल्ह्याची ओळख थोडी वेगळी राहायला लागली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. खूप खूप धन्यवाद.